बाप्पा मोरया. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गणेश चतुर्थीच्या निमित्तानं एक संदेश आम्ही घेऊन आलोय. तर आजचा संदेश आपला आहे बाप्पांचं पत्र निरोगी आरोग्याचं. बाप्पा सांगतो की प्रत्येक दिवस हा निरोगी आरोग्यासाठी असायलाच पाहिजे. जिथे बाप्पा त्याच्या पत्रामध्ये आपल्याला सांगतो की निरोगी कसं राहायचं आणि सकस आहार कसा घ्यायचा. ओके. आणि हे पत्र बाप्पांनी त्याच्या दूतांद्वारे, हा जो संदेश आहे त्याच्या दूतांद्वारे बाप्पाने आपल्याकडे पाठवलेला आहे. तर चला आता आपण भेटूया बाप्पांच्या दूतांना. बघा, हे दूत आपल्याकडे बाप्पांचा संदेश घेऊन आलेले आहेत निरोगी. आता हा जो छोटासा दूत आहे हा बोलतोय की निरोगी आयुष्य कसं ठेवायचं. आणि बरोबर आहे, हा जो प्रश्न आहे साहजिकच सगळ्यांच्या मनात येतोच की निरोगी कसं राहायचं. पण चिंता नाही आहे, कारण त्याचं उत्तर पण बाप्पांनी या दूताद्वारे आपल्याला दिलेलंच आहे. बाप्पांनी काही मार्ग आपल्याला दाखवलेले आहेत, काही सांगितलेले आहेत. तर बघूया निरोगी आयुष्य जगण्याचा काय मार्ग आहे. पहिला आहे योगा. खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती की व्यायाम करणं किती गरजेचं आहे. पण योगा यासाठी की आजकालच्या ताणतणावाच्या जीवनात फक्त फिजिकल हेल्थ ठेवून चालत नाही, तर मेंटल हेल्थ पण निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे. तर फिजिकल आणि मेंटल हेल्थ ही ठेवण्यासाठी आपल्याला योगा खूप हेल्प करतं. इथे जसं लिहिलं आहे, योग हा स्वतःला जाणून घेण्याचा प्रवास आहे. आणि हल्ली आपल्याला सगळं गुगलवर मिळून जातं, राईट. हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो, बाकी सर्व गोष्टी गुगलवर सहज सापडतं. म्हणून योगा करा आणि स्वतःला जाणून घ्या. तर सध्या स्वतःला जाणून घेण्याची गरज आहे, जे साध्य होतं योगाच्या माध्यमाने. आता दुसरा आहे सकस आहार. बाप्पा जसं म्हणतो, आरोग्य निरोगी ठेवण्याचा अजून एक मंत्र म्हणजे आहार. चांगला आहार म्हणजे दीर्घायुष्याचं गुपित आहे. असं म्हणतात, आपण जे खातो त्याच्यावर आपले आचार आणि विचार विसंबून असतात. त्याच्यामुळे निरोगी राहण्यासाठी सकस आहार घेणं खूप गरजेचं आहे. इथे बाप्पा जसं म्हणतो, निरोगी शरीर आणि आनंदी मन यातच दीर्घायुष्य दडलेलं आहे. आता योगाबद्दल, आहाराबद्दल आपण ऐकलंच आहे. बाप्पांनी अजून काही ओव्या जे आहेत आपल्याला सांगितलेल्या आहेत. चला आता त्या आपण ओव्या बघू. पहिली माझी ओवी ग व्यायामा